Hello friends, welcome to my class. Today we are going to learn the important poem You Start Dying Slowly, written by famous poet Pablo Neruda. Let's see the poem. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself. This is a didactic poem. ही जी पोएम आहे, डिडॅक्टिक मीन्स ॲडव्हाइस, सल्ला देणारी पोएम आहे. जर आपण बघितलं असेल तर याच्याची जी सुरुवात आहे इफ यू डू नॉट, प्रत्येक सेंटेन्समध्ये इफ यू डू नॉट आलेले आहेत. म्हणजे इथं काय आहेत, विरोधाभास दर्शवला आहेत, कॉन्ट्रॅक्ट आहेत. आपण जर मागे चिटचॅट जर बघितलं तर चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये तर तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. इफ यू डू नॉट स्टडी हार्ड, if you do not study hard, what will happen? If you do not study hard, you will fail. If you do not study hard, you will fail. If you study hard, you will get a good marks. म्हणजेच जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला गुड मार्क्स मिळतील. आणि इफ यू डू नॉट स्टडी हार्ड, जर तुम्ही अभ्यास केला नाही तर यू विल फेल, तर तुम्ही काय व्हाल, फेल व्हाल, किंवा यू विल गेट अ पुअर मार्क्स, तुम्हाला कमी मार्क्स मिळतील. म्हणजे कॉन्ट्रास्ट दर्शविले आहेत. म्हणजेच कंडिशन असेल तर त्याला रिझल्ट असतो. म्हणजेच इथं जर कंडिशन आहे की इफ यू स्टडी हार्ड, जर तुम्ही अभ्यास केला, चांगला अभ्यास केला तर त्याची रिझल्ट आहे यू विल गेट अ गुड मार्क्स, तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. म्हणजेच या पोएममध्ये सुद्धा इथं कंडिशन दाखवलेली आहेत. इफ यू डू नॉट इथं काय झालेलं आहे, तो रिपीट झालेला आहे पुन्हा. म्हणजेच जेव्हा एखादे म्हणजे जे शब्द पुन्हा रिपीट होतात तेव्हा तिथं कोणता फिगर ऑफ स्पीच होतो, रिपिटेशन. म्हणून यामध्ये इथं फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन. म्हणजे तिथं पुन्हा इफ यू डू नॉट काय झालेलं आहे, पुन्हा रिपीट झालेला आहेत. आणि यामध्ये इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, पोएट टेल्स अस दॅट इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही प्रवास केला नाहीत, जर तुम्ही वाचन केले नाहीत, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, जर तुम्ही जीवनाचा आवाज ऐकला नाहीत, अँड इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ, जर तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट केले नाहीत, म्हणजेच स्वतःमधील गुण ओळखले नाहीत, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू मराल. म्हणजेच तुम्ही हळूहळू मराल म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या जीवनाची तुमच्या भविष्याची जो आनंद आहे तो काय व्हाल, गमावून बसाल. तुम्ही तुमच्या जीवनातील आनंद हळूहळू संपत जाईल, नष्ट होत जाईल. म्हणजेच बघा, आता तुम्ही म्हणाल इफ यू ट्रॅव्हल करा, तुम्ही प्रवास करा, म्हणजे पोएटला काय सांगायचं आहे, यू शूड ट्रॅव्हल, प्रवास करा. यू शूड रीड, वाचन करा. अँड यू शूड लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, जीवनाचा आवाज ऐका. अँड यू शूड ॲप्रिशिएट युअर सेल्फ, म्हणजेच तुम्ही काय करा, स्वतःला ॲप्रिशिएट करा, स्वतःमधील गुण ओळखा. आता जीवनाचा प्रवास करा, म्हणजेच जीवन हेच काय आहेत, प्रवास आहे. जीवन हे काय आहेत, प्रवास आहेत. आणि आपण जगणारे म्हणजे आपण काय आहेत, त्यातले प्रवासी आहेत. लाईफ इज अ जर्नी अँड वी आर ट्रॅव्हलर्स, म्हणजे जीवन हाच प्रवास आहेत आणि आपण त्यातले प्रवासी आहोत. तर म्हणजेच काय करा, प्रवास करा म्हणजे दररोज बसनी फिरा, ट्रेननी फिरा, एरोप्लेननी फिरा का, तर जीवनाचा प्रवास करा. म्हणजे जीवनातील अनुभव घ्या. म्हणजेच वेगवेगळा अनुभव घ्या. आणि इफ यू डू नॉट रीड, यू शूड रीड, म्हणजे तुम्ही वाचन करा. यू शूड रीड टाईप ऑफ बुक्स, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचात. मोटिवेशन बुक्स, इन्स्पायर बुक्स, स्टोरी बुक, हिस्टॉरिकल बुक्स, म्हणजे जर ॲटोबायोग्राफी, जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट टाईप्स ऑफ बुक्स जर रीड केले
तर तुम्हाला काय मिळेल, मोटिवेशन मिळेल, इन्स्पायर मिळेल आणि तुम्हाला प्रेरणा मिळेल, त्याच्यातून जगण्याची प्रेरणा मिळेल. आणि तुम्हाला जर जगण्याची प्रेरणा मिळाली, तुम्ही म्हणजे एखादीची तुम्ही काही रोल मॉडेल असे जर बुक जर रीड केले तर तुम्हालासुद्धा असं वाटेल की मलासुद्धा असं बनायचं आहे. आणि त्यापासून आपल्याला काय मिळेल, मोटिवेशन मिळेल, इन्स्पायर मिळेल आणि आपलं जीवन काय होईल, सुकर होईल, आनंदी होईल. म्हणून कवी सांगतो, यू शूड रीड अ बुक अँड यू शूड लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ. कवी सांगतो यू शूड लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ. म्हणजे तुम्ही काय करा, तुमच्या जीवनातील आवाज ऐका. जीवनातील आवाज ऐका म्हणजे काय करा की आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे, आजूबाजूचे आवाज ऐका. आजूबाजूला आपल्या काय परिस्थिती आहेत ही जाणून घ्या, हे कवीला सांगायचं आहे. आणि म्हणजे आपण जर आपल्या जीवनाचा खरा आनंद घ्या आणि आपण जर आपल्या जीवनातील आवाज ऐकले नाहीत आणि आपल्या जीवनाचा आनंद घेतला नाहीत तर खऱ्या अर्थाने आपण सुखी होणार नाही. म्हणजेच आपण खऱ्या अर्थाने सुखी होणार नाहीत. म्हणजे यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजेच तुम्ही काय व्हाल, हळूहळू तुमच्या जीवनातील आनंद नष्ट होत जाईल. तुम्ही मरत जाल, म्हणजे काय व्हाल, नष्ट होत जाल. तर त्याचप्रमाणे इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, द पोएट टेल्स अस यू शूड ॲप्रिशिएट युअर सेल्फ. तुम्ही काय करा, स्वतःला ॲप्रिशिएट करा. तुम्ही म्हणाल ॲप्रिशिएट करा, स्वतःला ॲप्रिशिएट करा म्हणजे काय करा, स्वतःला ॲप्रिशिएट करा म्हणजे स्वतःमधील गुण ओळखा. तर ॲप्रिशिएट करायचं, कसं ॲप्रिशिएट करायचं, तर स्वतःला आपण काय म्हणतो की नाही बाबा मला हे जमणार नाहीत, मला ते जमणार नाहीत, मी हे करू शकत नाहीत, आय कांट, मी नाही करू शकत हे, की आय एम नॉट ॲबल, म्हणजेच मला हे शक्य नाही. तर म्हणजेच काय, म्हणजे स्वतःला कमी लेखू नका. द पोएट टेल्स अस दॅट, तो काय करा, यू शूड ॲप्रिशिएट युअर सेल्फ, म्हणजे स्वतःला कमी लेखू नका. आणि म्हणजे स्वतःमध्ये बिंबवा की आय एम अ ॲबल, आय एम अ क्लेवर, आय एम अ वाईज. मुली म्हणतील आय एम अ ब्युटिफुल, आय एम अ स्मार्ट. आपण स्मार्ट बघितलं बघा, स्मार्ट, SMART, स्मार्ट, त्यातमध्ये सगळे गुण आहेत. की आय एम अ अचिवेबल, म्हणजेच आय एम अ क्रिएटिव्ह. म्हणजे म्हणजेच काय करा, स्वतःला ॲप्रिशिएट करा, स्वतःमधील गुणांची कदर करा आणि ते गुण इम्प्रूव्ह करा. की आपल्यामध्ये जी गुण आहेत ते गुण काय करा, इम्प्रूव्ह करा, त्याच्यामध्ये वाढ करा. आणि जर तुम्ही तसं केलं, जर स्वतःला ॲप्रिशिएट केलं, स्वतःमधील गुणांमध्ये तुम्ही जर सुधारणा केली, इम्प्रूव्ह केलं, तर यू डोंट स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू मरणार नाहीत. तर तर तुम्ही काय व्हाल, तुमच्या जीवनातील आनंद म्हणजेच तुमच्या जीवनातील आनंद नष्ट होणार नाही. तर आता जर तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट केलं नाही तर काय होईल, जर तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट केलं नाही तर काय होईल, म्हणजे तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट करा, की दाखवा की हम भी किससे कम नाहीत. आणि पण जर तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट केलं नाही, जर तुमच्यामधील गुण तुम्ही ओळखले नाहीत, की प्रत्येकाला सारखीच बुद्धी दिलेली आहेत आणि तिचा जर आपण यूज केला नाहीत आणि जर आपल्यातील गुण जर आपण ओळखले नाही तर काय होईल, व्हॉट विल हॅपन, काय होईल मग, तर यू विल बिकम व्हेन यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ. जर तुम्ही इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, जर तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट केलं नाही तर यू विल बिकम वर्कलेस, होपलेस, वर्थलेस, अनवॉन्टेड, अनलवेबल, अनफिट. तर तुम्ही काय बनाल, वर्कलेस, बेकार बनाल. बघा, तुमच्या गुणांचा जर तुम्ही वापर केला नाहीत तर तुम्ही फक्त शिकाल पुढे, पण फक्त तुमच्याकडे डिग्री असेल पण तुमच्याकडे क्वालिटी नसेल, म्हणून तुम्ही काय बनाल, बेकार बनाल, की तुम्हाला कुठली नोकरी मिळणार नाही, वर्थलेस. आणि जर तुम्हाला तुम्हाला जर नोकरी नसेल तर तुम्हाला वर्थलेस म्हणजे तुम्हाला किंमत राहणार नाही. अनलव्हेबल, यू विल बिकम अनलव्हेबल, तुम्ही अप्रिय बनाल. अनवॉन्टेड, की तुमची कोणाला गरज वाटणार नाही. अनफिट, दुर्बल बनाल. आणि जर असं झालं, म्हणजेच जर तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट केलं नाही तर
मग जेव्हा तुम्ही बेकार बनले, अनवॉन्टेड बनले, अनलवेबल बनले, वर्थलेस बनले, तर तुम्हाला यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर मग तुम्ही काय व्हाल, तुमच्या जीवनातील आनंद हळूहळू गमवाल, तुमच्या जीवनातील आनंद हळूहळू नष्ट होत जाईल आणि तुम्ही दुःखामध्ये म्हणजे तुम्हाला नेहमी जीवनामध्ये दुःख सहन करावं लागेल. लेट्स सी नेक्स्ट स्टांजा. व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. इन दिस पोयम the poet tells us when you kill your self-esteem. जर सेल्फ इस्टीम मीन्स आत्मगौरव. जर तुम्ही तुमचा आत्मगौरव केला नाही, जर तुम्ही तुमचा सन्मान केला नाही, सेल्फ रिस्पेक्ट केला नाही, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही काय व्हाल, तुमच्या जीवनातील आनंद गमावून बसाल. द पोएट टेल्स अस यू शूड प्रोटेक्ट युअर क्वालिटीज अँड ॲबिलिटीज. तुम्ही काय केले पाहिजेत, तुमच्यामध्ये असणाऱ्या गुण आणि क्षमता या काय केल्या, याची कदर केली पाहिजे. यू शूड प्रोटेक्ट युअर क्वालिटीज अँड ॲबिलिटीज. When you do not let other help you, you start dying slowly. Next sentence, the poet tells us you should let others help you. तुम्ही काय केलं पाहिजेत, दुसऱ्याची मदत स्वीकारली पाहिजे. म्हणजेच जर दुसऱ्या मदतीचा हात पुढं करत असेल तर त्याची मदत स्वीकारली पाहिजेत. तुम्ही म्हणाल एखादा मला कॉफी देतो, मग मी स्वीकारली पाहिजेत कारण तुम्ही सांगितली मदत स्वीकारली पाहिजेत. पण तुमच्या म्हणजेच याच्याशी यू डोंट कॉम्प्रोमाइज युअर प्रिन्सिपल. तुमच्या तत्वांशी तडजोड करू नका, कारण तुम्ही जी चांगली गोष्ट आहे ती स्वीकारा. जेव्हा तुम्हाला गरज असेल मदतीची तेव्हाच मदत स्वीकारा, अन्यथा मदत स्वीकारण्याची गरज नाही. पण तुम्ही जर मला काही गरज नाही, मला कोणाची गरज नाही आणि मीपणा जर तुमच्यामध्ये असेल आणि जर तुम्ही दुसऱ्याची मदत घेत नसाल, त्याची मदत नाकारत असाल, तर तसं जर तुम्ही केलं तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही काय व्हाल, जीवनातील आनंद गमावून बसाल आणि हळूहळू तुमच्या जीवनातील आनंद नष्ट होत जाईल. लेट्स सी द नेक्स्ट स्टांजा. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. The poet reminds us that in this stanza the poet reminds us that you don't become a slave of your habits. कवी आपल्याला याच्यामध्ये आठवण करून देतो की don't become स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. तुम्ही सवयीचे गुलाम बनू नका. म्हणजेच आपण जर सवयीचे गुलाम बनलो, आपल्याला जाणीव वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पास, आणि आपल्याला जाणीव होऊ नये आपण दररोज त्याचेच अनुकरण करतो आहे असं आपल्याला माहीत असूनही आपण पुन्हा तेच करत असो, म्हणजे आपल्याला जाणीव होऊ नयेत आपण सवयीचे गुलाम बनत असेल. म्हणजेच आपण त्या हॅबिट म्हणजे सवय आणि स्लेव म्हणजे गुलाम. जर आपण म्हणजे ज्या आपल्या सवयी आहेत त्या जर सोडत नसेल तर यू शूड चेंज युअर रुटीन. तर कवी सांगतो यू शूड चेंज युअर रुटीन. तर तुम्ही तुमचं काय करा, तुमचं जे जीवनाचा मार्ग आहे तो काय करा, बदला. अँड यू डू नॉट युअर डिफरंट कलर्स, यू शूड युअर. If you become a slave of your habits, walking every day on the same path, and if you do not change your life, आपल्याला जाणीव होऊ नये आपण जर सवयीचे गुलाम बनलो आणि आपण जर आपण आपला जर आपण आपल्या जीवन मार्ग बदलला नाही तर आपण काय होऊ, आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळणार नाहीत
आपण निरस होऊन जाऊ. इफ यू डू नॉट वेअर अ डिफरंट कलर, जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कलर परिधान केले नाहीत, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे कलर परिधान केले नाहीत, म्हणजेच कलर परिधान करणे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालणे नव्हे, वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालणे नव्हे, तर द पोएट टेल्स अस यू शूड वेअर अ डिफरंट कलर्स. यू शूड म्हणजेच यू शूड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट. म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणाचा काय करा, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे रंग परिधान करा. म्हणजे प्रत्येक यू शूड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आणि जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्ही तुमच्या जीवनात काय व्हाल, दुःखी व्हाल आणि तुम्ही तुमच्या जीवनामधील दुःख काय होत जाईल, वाढत जाईल. इफ you do not speak to those you do not know, you should, the poet tells us, you should speak to strangers. पोएटला काय सांगायचं आहे की तुम्ही अनोळखी लोकांशी संवाद साधा, संपर्क करा. जर तुम्ही तसं केलं नाही, इफ यू डू नॉट स्पीक टू स्ट्रेंजर्स यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही जर अनोळखी व्यक्तीशी संपर्क साधला नाही, संवाद केला नाही, तर तुम्ही काय बनाल, म्हणजे तुम्ही काय व्हाल, यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे तुम्हाला तुमचं जीवनातील आनंद हळूहळू नष्ट होत जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणजेच एखादा आपण काय म्हणतो की तो माझ्या नातेवाईक नाहीत किंवा माझ्याशी काही संबंध नाहीत आणि मी कशाला त्याच्याशी बोलू, तो अनोळखी आहेत, तर असं न समजतात आपण काय केलं पाहिजेत, त्याच्याशी नवीन लोकांशी संवाद साधला पाहिजेत, त्यांच्या अनुभवाचा फायदा आपण करून घेतला पाहिजेत. आणि जर आपण तसं केलं नाही तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. लेट्स सी द नेक्स्ट स्टांजा. इफ यू अवॉइड टू फील पॅशन and dear turbulent emotions, those which make your eyes listen and your heart beat fast, you start dying slowly. In this stanza, the poet warns us that if we avoid strong feelings, emotions which bring a sparkle to our eyes and make our heart beats fast, then also we start dying slowly. या स्टांजामध्ये पोएट आपल्याला सांगतो की जर तुम्ही तुमच्या पॅशन म्हणजे छंद, जर तुम्ही तुमचे छंद जोपासले नाहीत, तुमच्या भावना म्हणजे तुमच्या मनातील उत्कट भावनांना जर तुम्ही मुक्तपणे व्यक्त होऊ दिले नाहीत आणि त्यांचा आनंद दिला घेतला नाही, तर आपल्या भावना बोचट होत जातील आणि क्षणार्धात डोळ्यात चमक आणणाऱ्या किंवा हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या सुखद भावना जर आपण कधी अनुभवल्या नाहीत, तर आपण हळूहळू संपून जाऊ. यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही म्हणजे काय व्हाल, हळूहळू संपून जाल. तुमच्या जीवनातील आनंद हळूहळू कमी होत जाईल. म्हणजेच आपण आपल्या लेट्स सी लास्ट स्टांजा. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after dream, if you do not allow yourself at last your lifetime to run away from the sensible advice. Sensible means जाणता किंवा समंजस, having a good sense. In this stanza, according to the poet, according to the poet, you are not satisfied with your job or love. You should change your life and you should take a risk and show the courageous for the uncertain, like show the courageous for the uncertain. If you and complete your dream, follow your dream, and you do not allow
you should allow yourself a last your lifetime. You, the poet, tells us that to run away from the sensible advice. या स्टांजामध्ये कवी आपल्याला सांगतात की शेवटी मोटिवेट करतात, if you do not change your life when you are not satisfied with your job or with your love. जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आनंदी नसाल आणि तुमच्या जीवनातील प्रेम जर हरवत चालले असेल, तुमच्या जोडीदाराबरोबर असणारं तुमच्या जीवनातील प्रेम जर हरवत चाललं असेल आणि तरीही तुम्ही तसंच आयुष्य रेटत असाल की तुम्हाला तो जॉब सुटेबल नाहीत, तुम्ही त्यामध्ये समाधानी नाही आहेत आणि तरीही तुम्ही तोच जॉब करत असाल आणि तुम्ही जर तडजोड करत असाल, जर सुंदर आयुष्य जगण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न करत नसाल, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजेच काय करताय तुम्ही तुमच्या जीवनातील आनंद गमावत आहात. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज अ सेफ. आणि जर तुम्ही तुमच्या सुरक्षित जीवनामध्ये जर धोका पत्करण्याची हिंमत दाखवली नाही, म्हणजे तुमचं जे सुरक्षित जीवन आहेत आणि त्यामध्ये धोका दाखवण्याची हिंमत जर दाखवली नाहीत आणि यू डू नॉट गो आफ्टर ड्रीम, जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण केले नाहीत, तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा म्हणजे स्वप्नाचा पाठलाग केला नाहीत आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाहिजे ते श्रम केले नाहीत, प्रयत्न केले नाहीत, तर यू डू नॉट अलो युअर सेल्फ. तर तुम्ही काय व्हाल, तुम्ही म्हणजे आनंदी राहणार नाहीत आणि तुम्ही स्वतःला दुःखापासून वंचित ठेवू शकणार नाहीत. आणि शेवटी कवी सांगतात की ॲट लास्ट युअर लाईफ टाईम. आणि शेवटी तुम्ही काय करा, तुमच्या जीवनातील म्हणजे स्वतःला काय करा, बंधनातून मुक्त करा. आणि तुम्ही जर तुम्हाला ह्या बंधनातून मुक्त केलं की आपण असं म्हणतो की ठेविले अनंते तैसे चिरावे. म्हणजेच तुकाराम महाराजांनी सांगितले की ठेविले अनंते तैसे चिरावे, म्हणजे आपण त्याचा अर्थ वेगळा घेतो की त्यांनी सांगितलं की आपण आहे त्यामध्ये समाधानी राहावं. म्हणजे असं नाही की आपण आपली प्रगती थांबवावी, आपण म्हणजे आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट आपल्याला पटत नाहीत ती तशीच सहन करावी असं नाही, तर आपण म्हणजे काय केलं पाहिजेत, आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी, आनंदी बनवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट केले पाहिजेत. तर आपण काय होऊ, म्हणजे खऱ्या अर्थाने आनंदी होऊ. आणि जर तुम्ही तुमचे हा जो सेन्सिबल ॲडव्हाइस आहे तो त्यापासून जर म्हणजे तुम्ही स्वतःला मुक्त केलं, तर तुम्ही आनंदी आणि भरभरून जीवन जगाल. लेट्स सी द ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. हा प्रश्न एक्झामसाठी तुम्हाला 5 मार्क्सला येतो. त्यामध्ये 5 पॉईंट्स आहे. टायटल म्हणजे पोयमचं नाव, पोयट कवीचं नाव, थीम सेंट्रल आयडिया मध्यवर्ती कल्पना, रॅम स्कीम आणि फिगर ऑफ स्पीच. तर टायटल म्हणजेच कवितेचं नाव द्यायचं आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली, याला हाफ क्रेडिट असतं. पोएट्स नेम, पोएट आहे याचा पॅब्लो नेरुडा, याला हाफ क्रेडिट असतं. त्यानंतर थीम सेंट्रल आयडिया, याची थीम आहे द थीम ऑफ द पोयम इज टू इन्स्पायर अँड मोटिवेट द रीडर्स. द पोएट डझंट वॉन्ट anybody to lose hope of happy future. He tells us that we should enjoy each and every moment. Rhyme scheme, there is no rhyme scheme म्हणजे फ्री वर्सेस. ही पोयम फ्री वर्स आहेत, म्हणजे मुक्तछंद पोयम आहेत. आणि फिगर ऑफ स्पीच, अलंकार, यामध्ये एक अलंकार लिहिला तरी इथं 1 मार्क्स मिळतो, रॅम स्कीमला 1 मार्क्स मिळतो. म्हणजेच फिगर ऑफ स्पीच, रिपिटेशन आणि अँटिसिस, यामध्ये इफ यू डू नॉट हे रिपीट झालेत म्हणून तिथं रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच आहेत. आणि कॉन्ट्रोवर्सी आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दाखवला आहेत म्हणून तिथं अँटिथिसिस ही फिगर ऑफ स्पीच आहेत. थँक्स वॉचिंग माय व्हिडिओ.